नमस्कार, आपण पाहत आहात अक्राणी एक्सप्रेस न्यूज। सातपुड्याच्या कुशीतून अचूक बातमी थेट तुमच्यापर्यंत। धडगाव तालुक्यातील सिसा येथे आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी केंद्र पुरस्कृत उल्हास उपक्रमांतर्गत नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे केंद्रस्तरीय प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षक, मुख्याध्यापक आणि स्वयंसेवकांना आवश्यक मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने या केंद्रस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रशिक्षणामध्ये साक्षरतेचे महत्त्व, नवभारत साक्षरता कार्यक्रमाची उद्दिष्टे, निरक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न तसेच स्वयंसेवकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। सदर प्रशिक्षण देण्यासाठी श्री धीरसिंग वसावे, श्री अनिल पाडवी, श्री लालसिंग व्ही वळवी आणि श्री रवींद्र पावरा यांनी सुलभक म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली। या प्रशिक्षणाला केंद्रातील तब्बल 30 शाळांचे 30 मुख्याध्यापक आणि 60 स्वयंसेवक उपस्थित होते। प्रशिक्षणादरम्यान सहभागी मुख्याध्यापक व स्वयंसेवकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन घेतले तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक बाबी समजून घेतल्या। शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व्यक्तींना साक्षर करून त्यांना आत्मनिर्भर बनविणे, दैनंदिन जीवनातील व्यवहार अधिक सक्षमपणे करता यावेत आणि समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व वाढावे यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे। प्रशिक्षणादरम्यान सहभागी स्वयंसेवकांना आपल्या परिसरातील निरक्षर व्यक्तींची ओळख करून त्यांना साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले। तसेच प्रशिक्षणामध्ये सहभागी सर्वांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। एकंदरीत केंद्रशाळा सिसा येथे आयोजित करण्यात आलेले नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे हे केंद्रस्तरीय प्रशिक्षण उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाले। या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुख्याध्यापक आणि स्वयंसेवकांना मिळालेले मार्गदर्शन आगामी काळात नवभारत साक्षरता कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे। बिजरी येथून अक्राणी एक्सप्रेस न्यूजसाठी प्रतिनिधी मगन वळवी। सातपुड्याच्या कुशीतून अचूक बातमी थेट तुमच्यापर्यंत। बातमी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अक्राणी एक्सप्रेस न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।